क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई। मिरची पूड फेकून लूट करणारी टोळी जेरबंद। 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। महिला बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याला निर्जन रस्त्यात अडवून डोळ्यात मिरची पूड फेकत रोख रक्कम व टॅब लुटणाऱ्या 3 आरोपींना हर्सूल पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 3,63,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख डॉक्टर DS स्वामी यांच्या गंभीर गुन्हे तातडीने उघड करण्याच्या सूचनानुसार हर्सूल पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने ही उल्लेखनीय कारवाई केली। 5 जून रोजी सुमारे 2:30 AU फायनान्स नाशिक येथील कर्मचारी नवनाथ चंदन मोरे हे महिला बचत गटाचे संकलित पैसे व्यवहाराचा टॅब घेऊन जात असताना पारधीपाडा ते लाडची गावादरम्यानच्या निर्जन रस्त्यावर 2 अज्ञात व्यक्तींनी काळ्या स्पोर्ट्स बाईकवर येत त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली। त्यानंतर त्यांना खाली पाडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून आरोपी विळवंडीच्या दिशेने फरार झाले। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असताना विशेष पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला। तपासादरम्यान पोलिसांनी सापळा रचून खालील आरोपींना अटक केली। योगेश लहानू फसाडे वय 20 राहणार लाडची तालुका जिल्हा नाशिक, जयराम महादू पारधी वय 29 राहणार पारधीपाडा लाडची तालुका जिल्हा नाशिक, सोपान हरी पारधी वय 22 राहणार पारधीपाडा लाडची तालुका जिल्हा नाशिक। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपासात आरोपीकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमाल: रोख रक्कम 84,880, सॅमसंग टॅबलेट 4,000, फिर्यादीची बॅग व कागदपत्रे, यामाहा R15 मोटरसायकल MH15 KX 7265 2,15,000, मोटोरोला मोबाईल 20,000, विवो मोबाईल 20,000, विवो मोबाईल 20,000। एकूण जप्त मुद्देमाल 3,63,880। यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। गंभीर गुन्ह्याचा वेगाने छडा लावणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रतिनिधी संदीप बत्तासे। दिनांक 5/6/2026 रोजी हर्सूल पोस्टेच्या हद्दीमध्ये पारधीपाडा ते लाडची गावाच्या दरम्यान निर्जन रस्त्यावर दुपारच्या वेळेस 2 लोकांनी जो पैसे वसूल करणारा इसम कंपनीचा फायनान्स कंपनीचा मोरे याला अडवून त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्याच्याकडे असलेले जे 74-75,000 रुपये होते ती सोबत बॅग होती, बॅग आणि एक टॅब हे सर्व चोरून नेलं होतं बळजबरीने। त्या संदर्भात पोस्टेला गुन्हा दाखल झाला होता। नमूद माहिती तात्काळ वरिष्ठ आमचे पोलीस अधीक्षक श्री माननीय स्वामी साहेब आणि विमला मॅडम या सर्वांनी आम्हाला दिलेल्या आदेश व सूचनाप्रमाणे आम्ही स्वतः DYSP यांनी स्पॉटवर जाऊन API बोरसे व त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने कामकाज करून नमूद गुन्ह्याचा तपास उघडकीस आणलेला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।